शहरातील जुळे सोलापूर परिसरात आज गो गॅस पंपावर मोठा गोंधळ उडाल्याचे चित्र समोर आले आहे। लोकप्रिय हॉटेलच्या बाजूला असलेल्या या गॅस पंपावर रिक्षा चालकांची प्रचंड गर्दी झाली असून गॅस भरण्यासाठी लांबलचक रांग लागलेली पाहायला मिळत आहे। या गर्दीमुळे अनेक रिक्षा चालकांमध्ये शाब्दिक चकमकी घडल्याची घटना समोर आली आहे। व्हिडिओमध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकता की शेकडो रिक्षा एकामागून एक उभ्या आहेत आणि प्रत्येक चालक आपला नंबर लवकर यावा यासाठी धडपड करत आहे। मात्र वाढती गर्दी आणि वेळेचा ताण यामुळे काही ठिकाणी वाद निर्माण झाले। आधी कोण या कारणावरून वाद चिघळल्याचेही दिसून येत आहे। रिक्षा चालकांचे म्हणणे आहे की गॅस भरण्याची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे त्यांना तासनतास रांगेत थांबावे लागत आहे। त्यामुळे त्यांच्या रोजच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। काही चालकांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून व्यवस्था सुधारण्याची मागणी केली आहे। स्थानिक प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे। गॅस वितरणाची प्रक्रिया अधिक जलद आणि नियोजनबद्ध करण्याची गरज व्यक्त होत आहे, अन्यथा भविष्यात अशा घटना अधिक वाढण्याची शक्यता आहे। सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती समोर येत असली तर या घटनेमुळे सोलापूर शहरातील गॅस वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। अधिक अपडेटसाठी पाहत रहा राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूज। इथनं 9 वाजता गेला काल रात्री लावायची ना गाडी आहे। गाडी कुठे आहे काय सांगलो काल संध्याकाळी 2 तास थांबून मी इथं आल्यावर मला टँकर संपला नाही। झगडे करायचे आपण आता येऊन लावायला टँकर संपला नाही। आई घातला सोलापुरात गॅसचे जे टंचाई सुरू आहे त्यामुळे रिक्षा चालकामध्ये काय वातावरण झालेलं आहे निर्माण आता सध्याला? जे गॅस पंपावर रांगेरांग दिसत आहे गाड्या, तर काय परिणाम व्हायला? रिक्षा धंद्यामध्ये काय परिणाम व्हायला आणि रिक्षा चालकामध्ये जे वाद निर्माण व्हायला त्यामध्ये काय परिणाम व्हायला? इराण आणि इस्रायलच्या युद्धामुळे ना उपासमारीची वेळ यायला लागलेली आहे। त्यामुळे सर्वसामान्य जनतेला खूप त्रास सहन करावा लागला आहे। असल्यात रिक्षाच्या 3-3, 4-4 किलोमीटर लाईन लागल्यामुळे आणि दरवाढ झाल्यामुळे रिक्षा चालकाला घर चालवायचा आर्थिक परिस्थितीला संकट ओढवलेलं आहे आणि आपल्यामध्ये लाईनवरती नंबर लावण्याच्यामुळे भांडण व्हावं लागलेलं आहे आणि सगळ्या करून हे रिक्षा चालक खूप परेशान झालेले आहेत। 2-2, 3-3 तास लाईनमध्ये लागल्यानंतर धंदा करायचा कधी म्हणजे नंबर आला तर गॅस संपलेला आहे हे प्रमुख कारण भेटायला लागले। आणि सोलापूरमध्ये एवढे 20-25 पंप असून सध्याला 2च पंप चालू आहेत गो गॅसचे। आता सरकारने याच्याकडे कठोर पाऊल उचलून सगळ्याला गॅस खुलं करून द्यायला पाहिजे।